हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय 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 जय राम हरि जय जय राम कृष्ण जय जय राम हरि जय जय राम कृष्ण जय जय राम हरि हरि जय जय राम हरि 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 जय 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 राम कृष्ण हरि जय जय राम जय 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 राम कृष्ण हरि तालोचनी सुख झाले वो साजणी तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा रूप पाहत आलो जाणे तुका झाले होता जणी तो हा विठ्ठल भगवा तो हा विठ्ठल भगवा हे रूप पाहत आलोचनी सुख झाले वो साजणी तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा रूप पाहत आलो जाणे तुका झाले होता जणी तो हा विठ्ठल भगवा तो हा विठ्ठल भगवा हे तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हे बहुता सुकृताची जोडी म्हणली विठ्ठल आवडी तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा बहुधा सुग्रोधाचे थोडे म्हणून हा विठ्ठल आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तो हा विठ्ठल भरावा तो हा माधव भरावा तोहा विठ्ठल विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तो हा विठ्ठल
तो हा विठ्ठल भरवा हा तो हा माधव सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाबर कुमार देवीवर सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाबर कुमार देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय 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 जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय मला तुला गेंद द्या ना मला चित्ती त्याची घडावी संगती त्याची घडावी संगती त्याची घडावी देव बसे चित्ते त्याची घडावी संगती त्याची घडावी संगती त्याची घडावी संगती देव वसे चित्ते त्याची घडावी त्याची घडावी संगती त्याची घडावी संगती देव बसे चित्ते त्याची घडावी संगती त्याची घडावी संगती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना 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 देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना देवा पूर्वावी वासना देवा पूर्वावी हरिजनात सवे भेटे न हो अंग संग तुटी न हो अंग संग तुटी न हो अंग संग आहना सवे बेटी न हो अंग संगे तुटी न हो अंग संगे तुटी न हो अंग संगे तुटी ऐसे आवडते मना 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 देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना देवा पूर्वावी वासना देवा पूर्वावी वासना तुका म्हणे जिणे भले संत संगष्टणे भले संत संगष्टणे
भले संत संकष्टने तुका म्हणे जिने भले संत संकष्टने भले संत संकष्टने संत संकष्टने ऐसे आवडते मना 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 देवा पूर्वा विवासना देवा पूर्वा विवासना ऐसे आवडते मला देव पूर्वा विवासना देव पूर्वा विवासना देव पूर्वा विवासना ओ रघुमाये रघुमाई ओ रघुमाये विठोबा रघुमाई जय जय विठोबा रघुमाये विठोबा हरि रघुमाई जय जय विठोबा रघुमाये विठोबा हरि रघुमाई जय जय विठोबा रघुमाये विठोबा रघुमाई जय विठोबा रघुमाई जय विठोबा रघुमाई हरि 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 रघुमाई जय देव बसे चिती देव बसे चिती देव बसे चिती देव बसे चिती देव वसे चिती देव वसे चिती देव वसे चिती देव वसे चिती देव बसे चिती देव बसे चिती देव बसे चिती देव बसे चिती देव वसे चिती देव वसे चिती देव वसे चिती देव वसे त्याची घडावी संगती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मला ऐसे आवडते मला ज्याची घडावी संगती ज्याची घडावी संगती
वासना देवा पुरवावी वासना 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 देवा आद देवा 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 पुरवावी वासना वासना देवा 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 पुरवावी वासना देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना देवा पुरवावी पुरवावी वासना 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 देवा 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 पुरवावी वासना देवा पुरवावी वासना 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 देवा पुरवावी वासना वासना वासना
वचन ऐसे आवडते मला, ऐसे आवडते ते काय नोहे महाराज. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. हरिजना सवे भेटी न हो अंग संग तुटे, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. तुका म्हणे जिणे भले संत संगष्टणे, तुका म्हणे जिणे भले संत संगष्टणे, ऐसे आवडते मना
देवा पुरवावी वासना पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संताचे दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची ज्याच्या कृपा जाणे करेता विसारो पादाने कथेला ज्याच्या कृपा जाणे करेता विस्तारो पादाने कथेला बाबाजी सद्गुरु दास बाबा सद्गुरु दास तुका बाबा सद्गुरु दास तुका पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतजिया दुसरे चरण संतजिया दुसरे चरण संतजिया ज्याच्या कृपादाने कथेचा विसारू ज्याच्या कृपादाने कथेचा विसारू ज्याच्या कृपादाने कथेचा विसारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काही चणेने बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी नमो सद्गुरो तुकया ज्ञान दीपा ट्रिबल नमो सद्गुरो सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते हे जगन्नाथ महाराजांचे आता विठ्ठला 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 बोला कुंडलिका देव वसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना तुकोबारा विनंती करतात भगवंताजवळ की देवा देव वसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना हीच माझ्या मनाची आवड आहे देवा हीच माझी आस पूर्ण करा हरिजनांसवे भेटी न हो अंग संग तुटी ऐसेच आवडते मना देवा पुरवावी वासना तुका म्हणे जिणे भले संत संगष्टने तुकोबारा म्हणतात की देवा संतांच्या सहवासातीलच जिणं हेच भलं आहे बाकी सगळं व्यर्थ आहे तुका म्हणे जिणे भले संत संगष्टने ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवत चिंतना करता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध संत जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय महाराज यांचा 4 चरणाचा आणि भगवंताकडे काहीतरी मागणं मागणारा असा मागणीपर प्रकरणातील अभंग आहे विठ्ठला 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 अभंग बहुतेकांच्या परिचयाचा आहे आपल्या नेहमीच्या पाठातला आहे अभंगाचा थोडक्यात जर विचार आपण केलात या अभंगामध्ये माझ कोणतरी गुणगुणत आहे गुणगुणू नका मध्येच
या अभंगाचा थोडक्यात जर विचार आपण केलात, या अभंगात 2 वेळा देव हा शब्द आलाय. किती वेळा आलाय? देव वसे चित्ती त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. या अर्थे जेव्हा तुकोबाराय म्हणतात की देवा ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना, या अर्थी देव त्यांच्या समोरच उभा आहे. हे देव आणि तुकोबारायांमधलं संभाषण चालू आहे, बरोबर की नाही? पण भगवान महाराज तुम्ही माझ्यासमोर उभे आहात, मग आम्ही काय म्हणणार? भगवान महाराज आमच्या घरी या, की तुम्ही आमच्या घरी या? तुम्ही आमच्या घरी या, नाही का? पण या ठिकाणी देवासमोर उभे राहूनच तुकोबाराय म्हणतात, देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. देव या शब्दाचा या ठिकाणी जो उल्लेख आलेला आहे तो दुसऱ्या चरणामध्ये थोड्या वेगळ्या अनुषंगाने आहे आणि पहिल्या चरणामध्ये थोड्या वेगळ्या अनुषंगाने आहे. अखंड अभंग जर आपण पाहिलात तर या अभंगामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जर काही शब्द किंवा काही वाक्य असेल तर तो आहे देव वसे चित्ती. आणि हा चित्तामध्ये वसणारा देव जर आम्हाला समजला नाही तर हा अभंग सुटला नाही. विठ्ठला विठ्ठला म्हणजे हा चित्तात बसणारा देव वेगळा आणि तुकोबारायांसमोर उभा असलेला देव वेगळा का, याचं चिंतन आपल्याला थोडक्यात यापुढे करायचं आहे. पण सेवेस सुरुवात करण्यापूर्वी काही परिहार देणं या ठिकाणी अत्यंत आवश्यक आहे. की सालाबाद प्रमाणे चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहाचं 44वे हे वर्ष आहे. जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबाराय महाराज यांच्या तुकाराम बीज या उत्सवानिमित्त हा छोटा सप्ताह या ठिकाणी आपण वर्षानुवर्षे पार पाडत आहोत. महाराज 44वे वर्ष आहे, सोपी गोष्ट नाही आहे. कोणत्याच सप्ताहांच्या आयोजकांसाठी ही सोपी गोष्ट नाही, कारण वित्तापासून चित्तापर्यंत सगळं काही सप्ताहामध्ये द्यावं लागतं. जसं कीर्तनामध्ये चित्त जरी नसलं तरी विक्षेप होऊ शकतो, नाही का? मग विक्षेप श्रोत्यांना सुद्धा होतो, विक्षेप कीर्तन करायला सुद्धा होतो. म्हणून विक्षेप हा कुठेच नको. विठाला विठाला मुद्दा असा होता, वर्षानुवर्ष चालत आलेला हा अखंड नाम सप्ताह आपल्या मोहने गावामध्ये आणि आपल्या सबंध मोहने वासियांच्या सहकार्यामुळे हा सप्ताह अविरतपणे या ठिकाणी चालू आहे. मुख्यत्वाने नाव घ्यायचं तर बाजीराव महाराज, राजेश महाराज आणि अन्य सर्व सहकारी यांची अविरत साथ असल्यामुळे हा सप्ताह 44 वर्ष अखंड चालू आहे. कोणाचं नाव मी सगळ्यांची नावं घेऊ शकत नाही, पण प्रत्येकाचा वाटा हा तेवढाच महत्त्वाचा असतो की जेवढा एखाद्या कार्य करणाऱ्याचा किंवा मार्गदर्शन करणाऱ्याचा. तो खारुताईचा वाटा जरी असला तरी त्या खारुताईच्या वाट्याने सुद्धा प्रभू रामचंद्रांसाठी पूल बनतो, नाही का? तो वाटा छोटा नाहीये. पण हे कार्य करताना काही अशी महत्वाची माणसं असतात की त्या माणसांकडून आपल्याला प्रेरणा मिळत असते. कोणत्याही कारणामागे, कार्यामागे एक प्रेरणास्थान असतं. तो प्रेरणा देणारा माणूस जो असतो ना, तो भले खुर्चीत बसलेला असेल पण त्याच्या प्रेरणेमुळे, त्याच्या शक्तीमुळे बाकीचे 100 लोक हलत असतात आणि 100 लोक काम करत असतात. ती प्रेरणा महत्वाची. आणि अशीच प्रेरणा देणारे आपले हरिभक्त परायण परमपूज्य वैकुंठवासी बबन महाराज यांना आपण 51 पखवाजांच्या वादनाने आज मोठी श्रद्धांजली दिली. आणि हा श्रद्धांजलीचा कार्यक्रम असा भव्य दिव्यपणे पार झाला. अनेक मोठमोठे गायक, वादक वृंद या ठिकाणी आले आणि हा सोहळा अगदी थाटामाटात भव्य असा पार पडला. म्हणून ही प्रेरणास्थानं महाराज खूप महत्वाची आहेत.
इवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. आज ते जरी आपल्यात नसले तरी त्यांची जी प्रेरणा आहे ना महाराज, ती वर्षानुवर्ष हे कार्य घडवत राहील. विठ्ठला विठ्ठला आणि या निमित्ताने मला एक वाक्य बोलावंसं वाटतं महाराज, की आम्हाला परमार्थाला लावणारी एक पिढी ना आम्हाला सोडून जाते. चुकीचं बोललो महाराज? बरोबर. हे ज्याने अनुभवलं हे त्याला बरोबर समजतं महाराज. आज ते जर नसते, त्यांनी जर प्रेरणा दिली नसती, तर आज आम्ही वारकरी सुद्धा नसतो, आज आम्ही सप्तेही केले नसते. पण ही त्यांची इच्छा, त्यांच्या प्रेरणेमुळे आज हे सगळं काही होतंय. आणि हे असंच अविरतपणे चालू ठेवण्याची ही जबाबदारी येते आपली महाराज. राहिल्या जागे ते जगामाले, राहिल्या जागे ते जगामाले. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती. राहिल्या जागे ते जगामाले, राहिल्या जागे ते जगामाले. गेले दिगंबर ईश्वर विभूती आणि राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. मग हे आजपासूनच नाही महाराज, कालाय तस्मै नमः हे रहाटगडचं चालूच राहणार आहे. पुनरपी जननम पुनरपी मरणम. आपल्यालाही आपला कार्यभाग साधून निघायचं आहे, पण ही जबाबदारी पुढच्या पिढीवर द्यायची आहे. हे संस्कार पुढच्या पिढीपर्यंत पोचवायचे, ही जबाबदारी आपल्यावर आहे महाराज. आणि ही जबाबदारी कोणीही विसरून चालणार नाही. कारण आपली संस्कृती आज जेवढ्या लयाला चालली आहे, त्याच्या दुप्पट वेगाने आपल्याला आपले संस्कार वाढवायला पाहिजे महाराज. आता महाराज आम्ही जेवण करत बसलो होतो आणि महाराजांनी मला एक गोष्ट सांगितली. म्हणे महाराज IPL चालू आहे, त्यामुळे काय उपस्थितीवर थोडं परिणाम होतो. आता IPL म्हणजे काय सांगायचं? कोणत्या देशासाठी कोणी खेळतंय का? सट्टा आहे महाराज, सट्टा. सोप्या शब्दामध्ये काय आहे? सट्टा आहे. त्यांना किती करोडो रुपये मिळत आहेत? किती? आपल्याला किती द्यायला मिळतोय? नाही मिळतोय का? ओ महाराज म्हणतात, तुका म्हणे मेलो सांगता सांगता. पुढचं मी बोलत नाही तरी ना ऐकती. किती सांगो तरी नाही किती पटकीचे, पुढे सिंदाळीचे रडतील, पुढे सिंदाळीचे रडतील, पुढे सिंदाळीचे रडतील. किती सांगो तरी नाही कधी पटकीचे, पुढे सिंदाळीचे रडतील, पुढे सिंदाळीचे रडतील. का रडतील? अहो क्षणभंगुर नाही भरवसा. वारे सावध. आता आम्ही येत होतो उल्हासनगरहून मोहण्यापर्यंत, मध्ये कल्याणचा ब्रिज लागला. त्या ब्रिजवर एका बाईकवर ॲक्सिडेंट होऊन खाली पडला. त्याला उचलायला 4 लोक त्या ठिकाणी होते. सांगायचा मुद्दा एवढाच आहे, क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध. पण नाही ना, किती सांगितलं तरी न ऐकती. ते तुकोबारांनीच बोलावं, आपण का बोलावं? नाही का? 22 जानेवारी 2024 ही तारीख आपण सुवर्णाक्षरात लिहिली महाराज. लिहिली की नाही? काय झालं त्या दिवशी? प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली अयोध्येला. खूप सुवर्ण दिवस होता महाराज आपल्यासाठी, सर्व हिंदू बांधवांसाठी खूप मोठा दिवस होता.
पण या निमित्ताने मी प्रत्येक कीर्तनामध्ये, जेवढी पण कीर्तनं माझी नंतर झाली, प्रत्येक कीर्तनामध्ये मला ही गोष्ट सांगाविषयी वाटते, म्हणजे वाटते. भले 2 मिनिटं जास्त गेले चालतील, पण ती माझी जबाबदारी समजतो. किती वर्षानंतर प्रभू रामचंद्र स्थापना झाली तिथे? 500 वर्षानंतर. मला सांगा, आपण कोणत्या देशामध्ये आहोत? हिंदुस्थान. भरतखंडी नरदेही प्राप्ती हेतु परमभाग्याची संपत्ती, हे आम्हाला सगळ्यांनी सांगितलं. पण आम्हाला वाटलं पाहिजे ना की आमचं नशीब आम्ही भारतामध्ये जन्माला आलो, नाही का? वाटतं का आपल्याला? आपल्या पोराने कुठं जाऊन काम करावं असं आपल्याला वाटतं? अमेरिकेत. बोला ना स्पष्ट, नाही का? अमेरिकेत जावं, रशियात जावं, फ्रान्समध्ये जावं, युरोपमध्ये जावं. अहो, गेल्यानंतर तर तुटला ना तुमच्यापासून, परत येतच नाही, नाही का? सांगायचा मुद्दा हा आहे, काही वर्षांपूर्वी, जे काही म्हणजे मला वाटतं आम्ही लहान होतो तेव्हा भिंतीवर लिहिलं होतं महाराज. काय लिहायचे तेव्हा मी एवढं समजायचं नाही, पण आम्हाला जे काय लिहिलं होतं ते वाचता यायचं. एवढं वाचतायचं की ते सेल लिहिलंय की साले लिहिलंय आम्हाला समजायचं नाही दुकानांवर. तर अशा वेळेस माहिती आहे ना हा प्रकार होता. तर अशा वेळेस त्या भिंतींवर अजून एक वाक्य लिहिलेलं असायचं, गर्व से कहो हम हिंदू है. का आम्हाला वाटत नव्हता गर्व की आम्ही हिंदू आहोत? त्याचा नव्हता वाटत, म्हणून ते लिहावं लागलं. का? कारण काय त्याचं? आमच्या संस्कृतीवर एवढी आक्रमण झाली की आमची संस्कृती, आमचा धर्म, आमचे संस्कार सगळं काही तोडायच्या मागे काही लोक लागलेले आहेत. आता सिरियली बघता की नाही माता भगिनींनो तुम्ही टीव्हीवर? किती चांगले संस्कार होतात त्याच्यामधून. होतात हो की नाही सांगा फक्त? होतात की नाही? हसतात फक्त, म्हणजे होत असतील. हो, तेच संस्कार आपल्या पिढीवर होतात. नको त्या गोष्टी बघितल्या जातात, नको त्या गोष्टी कानावर पडतात, आणि काही गोष्टी अशा असतात महाराज, अनैतिक असतात, असं पण चालतं. आमचे संस्कार हे शिकवतात की मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, पण तिथे कोणतेच संस्कार पाळले जात नाहीत. असे संस्कार आमच्यावर बिंबवले जातात, आणि तेही आम्ही मोठ्या हिरिरकीने 7 वाजले का लाव, सास भी कभी. अरे का? दुसऱ्या गोष्टी आहेत, रामायण आहे, महाभारत आहे, श्रीकृष्ण नावाची एक सुंदर सिरियल झाली महाराज. किती जणांनी आपल्या मुलांना बघायला लावली? चायनावरून एवढी आक्रमण होत आहेत ना, ती आपल्याला नाही समजत. खूप सारी आहेत अशी कॅरेक्टर्स आहेत की ते आमच्या पोरांना पटापट पाठ आहेत. पण ही गोष्ट आपण दुर्लक्ष करून चालणार नाही, ही कुठेतरी थांबवली पाहिजे. त्यासाठी प्रभू रामचंद्रांचे झाले, हनुमंताचे झाले, श्रीकृष्ण परमात्म्याचे झाले, याचे सुद्धा काही सिरियल चालू आहेत. त्या दाखवा मुलांना, त्या कथा ऐकवा मुलांना, त्यातले प्रश्न विचारा मुलांना. आणि ही काळाची गरज आहे. हे का सांगतोय? ही काळाची गरज आहे. हे जर आपण आज नाही केलं ना, तर ते उद्या फक्त मानव म्हणून जन्माला राहतील बस. आणि त्यांची कर्म काय असतील हे आपण आज सांगू शकत नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. हे सगळं का सांगितलं? कारण देव वसे चित्ती. काय समजतंय? जर त्या पुराणातला, महाभारतातला, रामायणातला राम आणि कृष्ण, विष्णू जर आम्हाला नाहीच समजला, तर आम्ही कितीही कीर्तन केली तर कोणता देव वसे चित्ती हे काय सांगायचं आम्ही? आधीच तर आमचं कन्फ्युजन एवढं आहे महाराज. किती देव आहे सांगा बरं आपल्याकडे? हे जनरल उत्तर आहे, 33 कोटी. पण मी त्याला करेक्ट करतो, 33 कोटी नाही, 33 कोट, म्हणजे 33 प्रकारचे देव आहे आपल्याकडे. बरं, आता इथे सर्वश्रुत श्रोते आहेत म्हणून मी विचारतो, सांगा बरं कोणते कोणते 33 प्रकारचे आहेत? मी नंबर सांगतो, तुम्ही पुढचे उत्तर सांगा, कारण मला एवढं काही येत नाही. 12 सांगा बरं. काय 12? हा नाही रो महाराज. 12 आदित्य, 11 रुद्र, 8
वसु, बोला बोला आता. अष्ट वसु आणि 2 अश्विनी कुमार. असे किती झाले हे मोजले का तुम्ही? 11 अधिक 12 अधिक 8 अधिक 2 किती? 32. 33 ना. माझं गणित खूप कच्चं आहे बरं का. मला 35 40 45च्या वरती मार्क गेले नाही कधी गणितामध्ये. असे 33 प्रकारचे देव आपल्याकडे आहेत. आता तुकोबारायांना कोणते देव इथे अभिप्रेत आहेत? कारण त्यांनी काही नाव घेतलं नाही. तुम्ही म्हणाल असं काय म्हणता महाराज? तुकोबाराय म्हटले की विषय तो आमचा झाला नारायण. विजय तो आमचा झाला नारायण. विजय तो आमचा झाला नारायण. विजय तो आमचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता. नावडे जनधन माता पिता. विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे पिता विजय तो त्यांचा नारायण. विजय तो त्यांचा विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता. एकच विषय होता तुकोबारायांचा. मग तरी तुकोबारायांनी का नाही म्हटलं? आता समजा विठोबाराय समोर उभे आहेत, मग काय म्हणायचं? विठ्ठल वसे चित्ती. नाही, असं नाही म्हटलं. राम वसे चित्ती त्याची घडावी संगती म्हटलं का असं? विष्णू वसे चित्ती, गणपती वसे चित्ती. मग देव वसे चित्तीच का म्हटलं? नाही तर असं बऱ्याच ठिकाणी तुकोबारायांनी देवाचं वर्णन केलेलं आहे, नाव घेऊन वर्णन केलेलं आहे. विठ्ठल आमुचे सुखाचे जीवन, विठ्ठल स्मरण प्रेम पान्ना. काय बरेच अभंग आहेत नाही का? राम म्हणता रामाची होईजे. पण या ठिकाणी देव शब्द वापरला, सुचला नाही का तुकोबारायांना? नाही, असा काही प्रकार नव्हता. पण तरी तुकोबाराय म्हणतात देव वसे चित्ती. आता परत या मागे, कुठे? रामायणात चला. आम्ही रामायणातल्या प्रभू रामचंद्रांना देव मानतो. मानतो की नाही? हो की नाही बोला. हो. का मानतो? एक प्रश्न विचारतो तुम्हाला. प्रभू रामचंद्रांना 14 वर्षाचा वनवास मिळाला आणि ते वनवासाला जायला निघाले आणि पहिल्या रात्री मुक्काम केला. जिथे मुक्काम केला त्या ठिकाणी सगळे अयोध्यावासी, राजा भरत, तिन्ही माता आल्या होत्या की नाही? कशासाठी आल्या होत्या? प्रभू रामचंद्रांची मनधरणी करण्यासाठी आल्या होत्या. म्हटले देवा जे झालं ते झालं, पण तुम्ही परत चला. कुठे? अयोध्येला. प्रभू रामचंद्रांनी जेव्हा ते जायला निघाले होते तेव्हा माता कौशल्याची भेट घेतली. माता कौशल्याने कुरवाळलं प्रभू रामचंद्रांना आणि म्हटलं, हे बघ, तू वनवासाला चाललायस ना, माझ्या काही गोष्टी लक्षात ठेव. तू ज्या जंगलात चाललायस त्या जंगलात वरुण दादा तुझं रक्षण करेल, सूर्य तुझं रक्षण करेल, अग्नी तुझं रक्षण करेल, सगळे जेवढे देवता आहेत सगळे तुझे रक्षण करतील. त्यांच्या नावाचा मी दीप या ठिकाणी जाळेल, पण ते सगळे तुझं रक्षण करतील. पण मी सांगते ती एक गोष्ट लक्षात ठेव. काय? कधीही नीती सोडू नकोस. ज्या मार्गाने तू चाललेला आहेस ना, तो मार्ग नीतीचा आहे आणि ही नीती कधी सोडू नको. प्रभू रामचंद्र जेव्हा त्या रात्री सगळ्यांना भेटले आणि सगळ्यांच्या विनंतीला जर मान देऊन प्रभू रामचंद्र तिथून परत फिरले असते अयोध्येला. काय म्हणतोय मी? समजतंय का? लक्ष इकडे द्या. प्रभू रामचंद्र जर तिथून परत फिरले असले तर आज आपण प्रभू रामचंद्रांना प्रभू रामचंद्र म्हणून ओळखलं असतं का? नसतं ओळखलं. इतिहासाच्या पुस्तकामध्ये कोणता तरी रामाचा राजा होऊन गेला असं आपण कुठेतरी वाचलं असतं. पण प्रभू रामचंद्र का झाले? जर त्यांनी तेव्हा नीती सोडली असती. काय नीती सोडली असती?
जनता जनार्दन आली होती, म्हणे आम्हाला तुम्हीच राजा पाहिजे. पण जनता प्रत्येक वेळेस सत्य नसते, हे प्रभू रामचंद्रांनी दाखवून दिलं. काय समजतंय? जनतेच्या भावना सदैव सत्य नसतात. नीती सत्य असते, नीती खरी असते, नीती महत्वपूर्ण असते. ती नीती काय होती? रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर बचन न जाय. मनुष्य रूपात जन्माला आले होते प्रभू रामचंद्र, नाही का? पण त्यांनी नीती कधी सोडली नाही. एकम पत्नीव्रत पालन केलं. दशरथाच्या किती राण्या होत्या? किती? 3 नाही, त्या 3 तर फक्त आपण इतिहासात वाचल्या. त्याच्या व्यतिरिक्त अजून राण्या होत्या. बरं, त्या 3 जरी आपण पकडल्या तर प्रभू रामचंद्र तर त्यांनी तर 2 तरी करायला हरकत काही नव्हती. पण नाही महाराज, तो आदर्श त्यांनी आपल्या समोर घालून दिला. रामायणाची प्रत्येक पात्र जर आपण पाहिली महाराज, मग तो लक्ष्मण असेल, तो भरत असेल, ते हनुमंतराय असतील, तो बिभीषण असेल, तो रावण जरी असेल, तरी प्रत्येकाकडून काही ना काही शिकण्यासारखं आहे महाराज. काय शिकण्यासारखं आहे? तुम्ही रामायणात, तुलसी रामायणात जाऊन बघा, समजेल तुम्हाला काय शिकण्यासारखं आहे. आम्ही उगाच त्यांना आज देव मानत नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला आपण का देव मानतो? का देव मानतो महाराज? हो, टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडालाही देव पण येत नाही. काय बोलतो मी, समजतंय? कुणाला आपण उगाच देव म्हणत नाही. टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडालाही देव पण येत नाही. तर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला किती घाव सोसावे लागले याचा विचार आपण केलाय कधी? आपल्याला फक्त कृष्ण म्हटलं की राधा कृष्ण एवढंच दिसतं. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने जन्मापासून ते मरेपर्यंत फक्त चेहऱ्यावर हास्य ठेवलं महाराज. ही देवाची खासियत आहे. जन्म कुठे झाला सांगा बरं? कारागृहात. महाराज थोडं गेन द्या, मला ना बोलावं लागतंय जोरात, थोडा आवाज जास्त करावा लागतोय. हॅलो. जन्म कुठे झाला प्रभू श्रीकृष्ण परमात्म्यांचा? कारागृहामध्ये झाला. आपला जन्म कुठे होतो? हॉस्पिटलमध्ये. सगळ्या सुख सुविधा असतात, पण श्रीकृष्ण परमात्म्याचा जन्म झाला कारागृहामध्ये, नाही का? त्यानंतर सख्या आई बापाजवळ राहिला का? नाही राहिला. नंदाच्या घरी जावं लागलं. तिकडूनही परत गोकुळ सोडावं लागलं, मग वृंदावनात यावं लागलं. परत पुढचं कर्म करण्यासाठी कुठे गेला? मथुरेला गेला. तिथे अनेक दैत्यांशी सामना झाला. कंसाचा वध करावा लागला. का? पण तो त्याच्या जीवावर बसलेला होता. सोपं नाही महाराज. देवपण प्राप्त करून घेणं हे सोपं नाही. पण प्रभू रामचंद्रांनी जे आदर्श आपल्या समोर घालून दिले, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने जी कुरुक्षेत्रावर गीता सांगितली, ते गीतेचं ज्ञान अगाध आहे महाराज. असा ग्रंथ आजपर्यंत कोणत्या धर्मामध्ये निर्माण झालेला नाही महाराज. आहे कोणता तोड? जी शिकवण प्रभू श्रीकृष्ण परमात्म्याने आपल्याला दिली गीतेमध्ये, ती इतर कोणत्याही ग्रंथामध्ये तुम्हाला सापडणार नाही. काय म्हणतात अर्जुनाला? अर्जुना, तू मन हे मीची करी, माझे भजनी चित्त धरी. का? अरे इथे देव म्हटलं तर दुसरं कोणी नाहीये, मीच आहे. इतर कोणत्याही धर्मात जा, मी देव आहे असं म्हणणारं तुम्हाला कोणीच सापडणार नाही. काय समजतंय? मी धर्माची नावं घेत नाहीत, पण काही धर्मामध्ये आम्ही देवाचे संदेशवाहक आहोत असं सांगितलं गेलं, आम्ही देवाचे पुत्र आहोत असं सांगितलं गेलं, पण मीच देव आहे हे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गीतेत सांगितलं. विठ्ठला 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 म्हणून प्रभू रामचंद्रांचं चरित्र आपण जर बघितलं तर आपण त्याचं आचरण करावं. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र जर आपण पाहिलं तर त्याचं काय करावं? उच्चारण करावं. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. आता मूळ मुद्दा इथे आहे. मला 2 विषयांवर जास्त करून बोलायचंय, एक देव आणि एक चित्त. नंतरचा आता वेळ खूप कमी राहिला, मला माहित नाही किती वेळ बोलता येईल मला. म्हणजे 10-50 झाले ना, पण वाटत नाही ना असं? बर,
मला म्हणायचं असं आहे, देव या विषयावर, मग आता देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. कोणता देव चित्तामध्ये असला पाहिजे? कोणता देव? भगवान श्रीकृष्ण परमात्मा असले पाहिजे, प्रभू रामचंद्र असले पाहिजे असं काही नाहीये. देवाने जे संस्कार आपल्यापर्यंत दिले, जे आदर्श आपल्यापर्यंत दिले, ते आदर्श जो संत, जो व्यक्ती त्याच्या आयुष्यामध्ये आचरण करतो आणि त्या आदर्शांचं पालन करून भगवंताला प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो, असा तो त्याच्या ठाई जो देव. कोणता देव? ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात की ते वर्तत असती देही. काय म्हटले? ते वर्तत असती देही, परी ते देही न, म्हणजे ते देही नाही आहेत पण माझ्या ठाई आहेत. काय म्हणतायत? देवा हे 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 देवा आहे देवा हे देवा आहे देवा हे देवा आहे. मी विषय सांगत होतो महाराज की भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतायत, ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या भाषेत सांगतायत की अर्जुना मी काय सांगतो ते ऐक. ते वर्तत असती देही, परी ते देही न माझ्या ठाई, आणि मी तयांचे हृदयी समग्र असे. ही अवस्था ज्याची झाली आहे त्याचा सहवास मला दे, तुकोबाराय पहिल्या चरणात सांगतात. देवा वसे देवा बसे चिते, देवा बसे चिते, देवा बसे चिते, देवा बसे चिते. काशी त्यांची घडावी संगती, त्यांची घडावी संग, त्यांची घडावी संग, त्यांची घडावी संगती, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना.
देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. तुम्ही म्हणाल महाराज तुकोबाराय या ठिकाणी काय करतायत? मागणं मागतायत. पण जर तुकोबारायांचा जर आपण इतिहास पाहिला तर तुकोबाराय एका अभंगामध्ये असं म्हणतात, काही मागणे हे आम्हालोचित. काय म्हणतात? काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असे. मग असं म्हणजे एका ठिकाणी महाराज असं म्हणतात की आम्हाला काही मागणं अनुचित आहे, तरी पण या ठिकाणी काय करतात तुकोबाराय? मागणं मागतात देवाजवळ. हो, काहीही जरी असलं, संसारात नाही जरी मागत असले तरी परमार्थात तरी मागणं मागताच आहेत ना, नाही का? एकदा म्हटलं काही मागणे आम्हा अनुचित म्हणजे अनुचित, त्याच्यावरती काही, आणि त्यात सुद्धा वडिलांची आण दिली, वडिलांची रीत जाणत असे. पण मग असं काय झालं असावं की तुकोबारायांना भगवंताकडे मागणं मागावं लागलं? तुकोबाराय दरवर्षीप्रमाणे पंढरपूरच्या वारीस निघाले. वारी करता 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 पंढरपुरापर्यंत आले. पंढरपुरात जसंही पाऊल ठेवलं, तुकोबाराय म्हणतात, पावलो पंढरी वैकुंठ भुवन, पावलो पंढरी वैकुंठ भुवन, पावलो पंढरी वैकुंठ भुवन, पावलो पंढरी वैकुंठ भुवन. धन्य आजी दीन सोनिया पावलो पंढरी वैकुंठ भुवन, पावलो पंढरी वैकुंठ भुवन. तुकोबाराय म्हणतात, पावन झालो या पंढरपूर क्षेत्रामध्ये माझं पाऊल पडलं. आनंद झाला तुकोबारायांना. तुकोबाराय भीमा नदी किनारी आले, चंद्रभागेमध्ये स्नान केलं, संतांचं दर्शन झालं, संतांचं दर्शन घेतलं, वाळवंटामध्ये कथा कीर्तन झालं, आणि म्हटले आता पांडुरंगाचं दर्शन घेऊया. म्हणून बारीमध्ये उभे राहिले. महाराज लक्ष द्या, पांडुरंगाचं दर्शन घेतलं. दर्शन घेण्यासाठी बारीमध्ये उभे आहेत. दुरूनच पांडुरंगाला बघतायत, न्याहाळतायत, म्हणतायत, वा वा वा, आज माझं अनंत जन्माचं जे पुण्य आहे ते पुण्य फळाला आलं. पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा. हो, तुकोबाराय म्हणायला लागले, आज अत्यंत आनंदाचा दिवस आहे. डोळ्यामधून आनंदाश्रू येत आहेत तुकोबारायांच्या. एवढा आनंद झाला प्रभू पांडुरंगाला बघितल्यानंतर. तुकोबाराय म्हणतात, पाहता श्री मुख सुखावले सुख. थोडं पास घ्या. पाहता श्री मुख सुखावले सुख, पाहता श्री सुखावले सुख, सुखावले सुख. डोळ्याची भूक नवदे माझ्या, डोळ्याची भूक नवदे माझ्या, पाहता श्रीमुख सुखावले, पाहता श्रीमुख सुखावले सुख, नवदे
पाहता श्री पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळ्यांची भूक नवजे माझ्या. अशी अवस्था झाली तुकोबरायांची. डोळे भरून पांडुरंगाला बघितलं आणि म्हटले आता चला जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता. निघतो देवात. तुकोबराय जसेही गाभाऱ्यातून बाहेर जायला लागले पांडुरंगाने आवाज दिला, तुकोबराय थांबा. साक्षात पांडुरंग तुकोबरायांसोबत बोलतोय. तुकोबरायांना म्हणतोय तुकोबराय थांबा. तुकोबराय म्हणतायत देवा नमस्कार देवा बोला. तुकोबराय तुमच्या पिढीचे तुमच्या वाडवडिलांचे आमच्यावर अनंत उपकार आहेत आणि या उपकाराचं ओझं मला सहन होत नाही, म्हणून माझी एक इच्छा आहे तुकोबराय. काय म्हणतात देवा काय इच्छा आहे तुमची? तुकोबराय तुम्ही माझ्याकडे आज काहीतरी मागावं असं मला वाटतं. तुकोबराय म्हणतात देवा तुला बघितलं माझं मन भरून आलं, डोळे कृतकृत्य झाले. आता माझ्या मनामध्ये कोणतीही इच्छा उरलेली नाही की मी ती तुला मागावी. पण देव म्हणतात नाही तुकोबराय ते काहीही झालं तरी आज मी तुम्हाला तुम्ही काही मागितल्याशिवाय जाऊ देणार नाही. पण तुकोबराय म्हणतात देवा हे बघा आमच्या अनंत पिढ्यांनी तुमची सेवा जरी केली असली त्या पूर्व सुकृतामुळे आज मला ही वेळ आली. तुमच्या समोर मी इथे उभा आहे. साक्षात तुमचं दर्शन होतंय, तुम्ही माझ्याशी बोलताय. तुमचं दर्शन एवढं साक्षात झाल्यानंतर माझ्या मनामध्ये काय ती इच्छा उरलेली असेल? तरी भगवंत काही ऐकायला मागत नाही. म्हणतायत हे बघा पांडुरंगा माझ्या वडिलांची मिरासिका देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा हे माझ्या वाडवडिलांपासून चालत आलेलं आहे. आणि अजून एक गोष्ट सांगतो की काही मागणे हे आम्हा अनुचित तीही वडिलांची रीत आहे. काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत असे. म्हणून देवा मला जाऊ दे. माझं तुझ्याकडे काही एक मागणं नाहीये, सगळ्या माझ्या इच्छा तू पूर्ण केल्या. पण भगवंत आहे नाही का ज्याने गोकुळामध्ये वृंदावनामध्ये एवढं लीला दाखवल्या तर तुकोबरायांना आपल्या सोप्या भाषेमध्ये कन्व्हिन्स नाही करू शकणार काय नाही का? तो म्हणतो नाही नाही तुकोबराय तुम्ही मला मागितल्याशिवाय आज जायचं नाही आणि हा माझा तुमच्याकडे हट्ट आहे. म्हटलं देवा शक्यच नाही, काही करा मागणार नाही, गरजच नाही ना. अहो मागावं कुणी? मागण्यालाही काही तर्क आहेत. आता देवाकडे काय मागावं? आपण काय मागतो देवाकडे? संसारातल्या गोष्टी मागतो महाराज. आता जो संसार आपसुकच घडतो आहे जन्माला आल्यापासून त्या गोष्टी मागण्याची काही गरज आहे देवाकडे? देवाकडे काय मागावं? ज्ञान मागावं, भक्ती मागावी, प्रेम मागावं, वैराग्य मागावं. तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण सिद्धी तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण अखंड तुझे नाम तुमचे वर्णावे गुण. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान डोळा रूपाचे ध्यान अखंड मुखी नाम अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. याची एक तुम्हा मागतो मी दाता. सुंदर प्रमाण दिलं महाराजांनी. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. पण तुकोबराय म्हणतात हे सगळं मला आधीच पावलेलं आहे, हे सगळं तू मला आधीच दिलं
त्यामुळे मी परमार्थाला लागलो, तुला प्राप्त करून घेतला. आज तू माझ्यासमोर उभा आहेस, माझ्याशी बोलतो आहेस. कुणाशी बोलतो का? जो तुकोबारायांना पावला देव. मला सांगा, तुकोबारायांच्या मागे लागलाय, म्हणतो काय? अरे काहीतरी माग, काहीतरी माग. आपल्या स्वप्नात तरी येतो आणि म्हणतो का, हा राजेश महाराज तुम्ही काल पंढरपुरात आले होते, गाभाऱ्यामध्ये दर्शन घेतलं, पण काही मागितलं नाही, म्हणून मी आलो स्वप्नात. बोला काय पाहिजे तुम्हाला? असं होतं का? नाही झालं का? कुणापासून कुणाला झालं? असं झालं असेल तर आत्ताच दंडवत घालतो. अहो असं होत नाही, बरोबर ना? तुकोबारायांच्या मागे एवढे देव लागले, हो काहीतरी मागा, काहीतरी मागा. म्हटले हे बघा देवा, हजारदा सांगून झालं, मागणार नाही. हे बघा, तुम्हाला जर माझ्या सोप्या भाषेत समजत नसेल ना, माझा गाथा काढा. गाथ्यामध्ये अनेक अभंग लिहिले. तुम्हाला काय दिलं आतापर्यंत? सगळं मिळून मला कृतकृत्य झालोय, मला काही एक मागायचं नाही. हे बघा, तुम्हाला वेदांतातलं काही सांगू का? म्हणे ऐका मग. माणूस जन्माला येतो, दोन शक्ती घेऊन येतो, एक कृत्य शक्ती आणि एक इच्छा शक्ती. काय? कृत्य शक्ती म्हणजे क्रिया करण्याची शक्ती, इच्छा शक्ती म्हणजे मला हे पाहिजे ते पाहिजे अशी जी जाणीव करून देते ती शक्ती, ती इच्छा शक्ती. अशा दोन शक्ती घेऊन मनुष्य जन्माला येतो. काही लोकांच्या इच्छा शक्ती आणि देह आणि कृत्य शक्ती या दोन्ही शक्ती संपलेल्या असतात आणि ते साधक विदेही अवस्थेला पोहोचलेले असतात. त्यांना देहाशी काही घेणं देणं नसतं. काहींची इच्छाशक्ती पूर्ण संपलेली असते पण कृत्य शक्ती शिल्लक असते. असे साधक जे असतात त्यांना जन्ममुक्त म्हणतात. आणि काहींच्या इच्छा इतक्या असतात की त्या पुन्हा 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 जन्माला येतात आणि कृती तर एवढी की विचारूच नका. त्या गटामध्ये कोण मोडतं? कोण मोडतं? ज्यांच्या इच्छा केव्हा संपत नाही ते आपण. बरोबर की नाही महाराज? संपतात का आपल्या इच्छा? अहो पोरग जन्माला आल्यापासून आई वडील त्यांच्या बद्दलच्या इच्छा आहेत त्याचा तर इमारतच लागते महाराज. मग त्याला सेंट अलोयसिस, सेंट थॉमस, सेंट मेरी अशा काहीतरी मोठ्या स्कूलमध्ये टाकायचं नाही का? पोरग साधारण दिसलं नाही पाहिजे महाराज. सूटबुटामध्ये कोटामध्ये टाय घालून शाळेत गेलं पाहिजे. इच्छा आहे आई वडिलांची. चांगल्या नोकरीला लागलं पाहिजे, इंजिनियर झालं पाहिजे, डॉक्टर झाला पाहिजे, मोठ्या हुद्द्यावर गेला पाहिजे, अधिकारी झाला पाहिजे. इच्छा कमी आहेत का महाराज? माणूस सकाळी उठल्यापासून त्याच्या मनामध्ये जे रसायन चालू होतं ना, पिट्युटरी ग्लँड म्हणतात त्याला सायंटिफिक भाषेमध्ये. काय म्हणतात? बरोबर ना रे? 12वी सायन्स. पिट्युटरी ग्लँड. पिट्युटरी ग्लँड सिक्रेट्स द हार्मोन. आता मी इंग्लिशमध्ये बोलतोय. म्हणजे ही एक रसायन प्रोड्यूस करतं, तयार करतं की जे आपल्या जेवढ्याही क्रिया होतात शरीरामध्ये त्या त्या रसायनामुळे होतात. आता ते रसायन कायमच स्रवत राहतं आणि आपल्या इच्छा काही निर्माण व्हायच्या बंद होत नाही. कारण आपला देह जो आहे या ज्ञानेंद्रियांच्या आणि कर्म इंद्रियांच्या ताब्यामध्ये आहे. बरोबर की नाही? आणि इंद्रियांचं असं आहे महाराज की इंद्रियांच्या हवाले देह केला की इच्छा कधीच मरणार आणि संपणार नाही. विठ्ठल विठ्ठल. तुकोबारा म्हणतात देवा हे बघा, मी जो मोडतो ना तो त्या दुसऱ्या प्रकारात मोडतो. कोणत्या प्रकारात? की माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत पण माझी कृती शक्ती जी आहे ना ती अजूनही शिल्लक आहे. म्हणून मी देहू गावावरनं पंढरपुरापर्यंत पायी पायी चालत आलो. कारण माझ्याकडे फक्त कृती शक्ती शिल्लक आहे. माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्यात. मी जीवन मुक्त अवस्थेमध्ये कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो.
कृत्य झालो. मला आवाज कमी होतो का माझा? परत थोडा ऐकू द्या ना. ठीक आहे. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. काही इच्छा उरली नाही महाराज, मी जीवनमुक्त अवस्थेमध्ये आहे. म्हणून पांडुरंगा माझ्याकडे कोणतीही इच्छा उरलेली नाही. आता पांडुरंग चेकाळले. आता देव काय केलं? देवाने विटेचा त्याग केला आणि विटेवरून खाली उतरले. तुकोबारायांसमोर पदर पसरून बसले. पांडुरंग म्हणताय, तुकोबाराय तुम्हाला मी असा जाऊ देणार नाही. आज सापडलाय, जाऊ देणार नाही. मग काय? तुकोबारा तुम्हाला काही ना काही मागावंच लागेल. मग काय मागावं लागेल? अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतायत. तुका म्हणे दिने 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 तुका म्हणे तुका म्हणे जिने तुका म्हणे जिने भाले सदा संगाचाने भाले सदा संगाचाने ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना भाले भले संत संगतने ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना ऐसे आवडते
देवा पुरवावी वसना देवा रे देवा 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 पुरवा विवासना देवा पुरवा विवासना देवा पुरवा विवासना देवा धनी सा धनी धनी सा धनी 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 गमधनी सा गमधनी सा गमधनी सा धनी धनी सा धनी धनी सा धनी 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 गमधनी सा गमधनी सा गमधनी सा धनी धनी सा धनी धनी सा धनी 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 गमधनी सा गमधनी सा ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना ऐसे आवडते मन ऐसे आवडते मन ऐसे आवडते हो रखुमार विठोबार खुमाई जय थोबार रखुमाई जय जय विठोबार खुमाई थोबार रखुमाई विठोबार खुमाई थोबार रखुमाई जय जय विठोबार खुमाई थोबार रखुमाई विठोबार खुमाई जय जय 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 विठोबार खुमाई थोबार रखुमाई विठोबार खुमाई थोबार विठोबार खुमाई थोबार रखुमाई विठोबार खुमाई थोबार रखुमाई विठोबार खुमाई ओरा पुंडली करुणा श्री ज्ञानेश्वर पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय महाराज की जय तुकाराम महाराज की जय भगवान की जय और पुत्र हनुमान की जय आदिशक्ति पुत्रबाई की जय सद्गुरु जैनुजी महाराज की जय शोभा, 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 तुका म्हणे जिणे भले संत संगष्टणे ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. भैरवी झाली म्हणून कीर्तन संपलं नाही, अजून थोडं 2 चरणावर बोलणं माझं बाकी आहे. काय म्हणतात तुकोबर आहे? विठाला 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 विठाला
का म्हणे जिणे भले संत संगष्टणे. देवा द्यायचं जर असेल ना तुम्हाला तर काय द्या, संतांची संगती द्या. मग पांडुरंग म्हणतायत किती वेळासाठी पाहिजे, किती वर्ष पाहिजे संतांची संगती? 4 दिवस, 5 दिवस नाही म्हणे. मग 1 तास देऊ नको म्हणे, 1 मिनिट देऊ तेवढा पण नको, 1 सेकंद देऊ तेवढा पण नको. मग 1 निमिष. निमिष म्हणजे काय माहिती का तुम्हाला? हा, तो हास्य जत्रेमधला निमिष नाही बरं. हसले बघा सगळे. सांगा बरं निमिष म्हणजे काय? हा, डोळ्याची पापणी जी हलून उघडते जेवढ्या वेळामध्ये. आता समजा कीर्तन किती वाजले, 11:20. काही जणांच्या फक्त लागलेले असतील, सकाळी उघडतील, ती गोष्ट वेगळी, त्याला निमिष नाही म्हणत. अशी लगेच जी आपल्या पापण्यांची उघडझाप होते त्याला निमिष म्हणतात. देवा ती अर्धा निमिष सुद्धा संतांची संगती भेटली तरी मला चालेल असं तुकोबाराय देवाला सांगतायत. पण झालं असं, ठीक आहे म्हणे तुकोबाराय तुम्हाला पाहिजे ना, अर्धा निमिष पाहिजे, दिली. संतांच्या संगतीने काय होतं, अर्धा निमिषाच्या संतांची संगती जरी लाभली ना महाराज, तरी काय झालं, वाल्मिकी झाला महाराज. हे तर जीवमात्रामध्ये झालं. तुकोबारायांनी, माफ करा, माऊलींनी जेव्हा त्या रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला, काय झालं त्या रेड्याचं? रेड्यामुखी वेद बोलविला, ते तर खरं आहे, पण आज ते रेड्याचं मंदिर सुद्धा आहे महाराज, आहे की नाही? रेड्याचं मंदिर आहे, तिथे यात्राही भरते आणि तिथे सप्ताही होतो त्या रेड्याचा. हे महिमान आहे कशाचं? संतांच्या संगतीचं. ज्ञानोबा माऊली आपेगावला, ज्या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली की नाही? कशी सांगितली? एका खांबाला टेकून सांगितली, बरोबर की नाही? दगडी खांब होता, त्या दगडाकडे ज्ञानोबा माऊलींनी तोंड केले की पाठ केली? आता माऊलींनी ज्याच्याकडे पाठ केली त्या दगडाचं आज काय आहे? मंदिर आहे महाराज. माऊलींनी ज्यांच्याकडे तोंड केलं असेल त्यांची काय अवस्था झाली असेल महाराज? विठ्ठल विठ्ठल. हो, हा संतांच्या संगतीचा महिमा आहे महाराज. मग तुकोबाराय म्हणतात की देवा माझं असं म्हणणं आहे की ही संतांची संगती आहे ना मला कायमस्वरूपी भेटावी. संतांपासून माझा संघही तुटू नये आणि अंगही तुटू नये. काय बोलले? संतांपासून माझा संघही तुटू नये आणि अंगही तुटू नये. अंग कशासाठी? अंग म्हणजे समोरासमोरची भेट, कारण त्या निमित्ताने संतांची कृपा होते. संतांचे संगती मनोमार्ग गती आकडावा श्रीपती येणे बनते. म्हणून तुकोबाराय देवाला म्हणतात, देवा न हो अंग संग तुटे. काय? पांडुरंग देवा तुकोबारायने म्हणतात, हे बघा तुम्हाला दिला ना, अर्धा निमिष दिला ना, तुम्ही चालायला लागा. आता तुम्हाला जास्त मी काही देऊ शकत नाही, कारण जे मलाच अप्राप्य आहे मी तुम्हाला कसं काय देऊ? थोर प्रेमाचा बुकेला हाची दुष्काळ तयाला, नाही का? माझ्याकडे जी गोष्ट जास्त नाही ती तुम्हाला तरी कशी देऊ? म्हटले हे बघा देवा, पहिली गोष्ट मी मागत नव्हतो. काय? पहिली गोष्ट मी मागत नव्हतो, तुम्हीच बोलले थांब आणि म्हटले काहीतरी माग, म्हणून मी तुम्हाला म्हटलं मनसी काही मागा हेची देगा माता दे. मी नाही म्हटलं होतं देव, तुम्ही म्हटले मागा म्हणून मी आता मागतोय. म्हटले तुम्ही आधी तर अर्ध्या निमिषावर संतुष्ट होते, नाही का? मग आता तुम्हाला अखंड का हवा? देवाचा प्रश्न बरोबर आहे ना. तेव्हा तुम्ही अर्ध्या निमिषावर संतुष्ट होते, पण आता तुम्हाला अखंड का हवं? तुकोबाराय म्हणतात, देवा ती माझ्या मनामध्ये आवड निर्माण झाली. कसली? बघा काय झालं, तुम्हाला एक गोष्ट सांगतो. हे बघा, आमच्या भुसावळमध्ये आहे ना, नाम्या हलवाई म्हणून एक खूप प्रसिद्ध असं हलवाईचं दुकान आहे बरं का. मला सांगा, तुम्हाला तिथली
बर्फी आवडते की नाही आवडत? हा, कधी खाल्लीच नाही ना, कशी काय आवडेल? बरं, तो कितीही प्रसिद्ध असला तरी जी गोष्ट मी कधी चाखलीच नाही तिची इच्छा आमच्या मनात राहील तरी कशी? बरं, दुसरी गोष्ट आहे का, तुम्हाला रोज चहा मिळतो ना घरामध्ये? मिळतो की नाही? मग आता जेव्हा जर पांडुरंगासारखा देव समोर उभा असेल तर तुम्ही त्या देवाला अशा काही वस्तू मागाल काय की ज्या तुम्हाला नित्य मिळतात? मागाल काय ज्या तुम्हाला नेहमी मिळतात? कारण त्या सहज उपलब्ध आहेत. पण संत संगतीची आवड निर्माण झाली, काय झाली? आणि त्या आवडीमुळे ती आवड एवढी वाढली की आता असं वाटतं की संतांची आणि आमची ताटातूट होऊच नये. म्हणून तेव्हा मला काय पाहिजे ते अभंगाच्या 3ऱ्या चरणात महाराज सांगतात. नवे अंग संग तोडी नवे अंग संग हरिजनस हरिजनस वेभे नवे अंग नवे भेटी हरिजनस वेभे हरिजनस नवे अंग संग तुटी नवे अंग संग तुटी ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना हरिजना सवे भेटी न हो अंग संग तुटी. का पाहिजे असतं? कारण देवा मला आता याची आवड निर्माण झाली. ऐसे आवडते मना. आता देवा त्या आवडीचं पर्यावसन कशामध्ये झालं? वासनेमध्ये झालं महाराज. कशात झालं? कसली वासना? संत संगतीचीच वासना, सांसारिक वासना नाही महाराज. संत संगतीच्या वासनेमध्ये पर्यावसन आवडीचं झाल्यामुळे देवा आता तुला हे मला द्यावंच लागेल. बरं देवा, ठीक आहे. देव म्हणताय ठीक आहे, तुकोबार आहे, तुम्हाला पाहिजे ना, मी देतो. पण मला एक गोष्ट सांगा की तुम्ही संताची व्याख्या नेमकी काय करताय? काय, कशा प्रकारच्या संताची तुम्हाला आवड आहे, त्याची तुम्ही काय व्याख्या करताय? ती व्याख्या अभंगाच्या 1ल्या चरणामध्ये महाराज सांगताय. देव वासे चिती त्याची घडा विसंगती त्याची घडा विसंगती त्याची घडा विसंगती देव देव वसे चित्ती. या अभंगाचा प्रवास थोडा उलटा आहे महाराज. नाही, बरोबर असेल तर सांगा, चुकलं असेल तर तेही सांगा. विठाला विठाला हो. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. हरिजना सवे भेटी न हो अंग संग तुटी. ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. तुका म्हणे जिणे भले संत संगष्टणे. ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर 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 माऊली महाराज माऊली महाराज ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर 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 माऊली महाराज माऊली महाराज ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर
ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली कृष्णा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली देव वसे चित्ती त्याची घडावी संगती या तुकोबारायांच्या मागणी पर अभंगाचा थोडक्यात भावार्थ सांगण्याचा धावता आढावा घेण्याचा एक छोटासा प्रयत्न मी आज या ठिकाणी केला. ही सेवा करताना जे काही चांगलं असेल ते माझ्या गुरूंचं मला दान समजावं, माझ्या गुरूंचा प्रसाद समजावा आणि जे काही चुकीचं असेल ते माझ्या वाणीचे दोष समजून मला परत करावे. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुम ते विनवित असे पायाच्या प्रसादे काही बोललो विनोदे मज क्षमा करणे संती नाही अंगीभूत युक्ती. आज या ठिकाणी अतिशय सुंदर असा सोहळा संपन्न झाला आणि त्या सोहळ्याला लागूनच हा कीर्तनाचा कार्यक्रम आज माझ्या वाट्याला आलेला होता आणि तो माझ्या अल्पमतीप्रमाणे पूर्ण करण्याचा मी प्रयत्न केला असं मला वाटतं. या ठिकाणी आपणा सर्व संत मायबापांची उपस्थितीत राजेश महाराज झाले, भगवान महाराज झाले. महाराज थोडं बोललो मध्ये त्याविषयी क्षमा मागतो. काय होतं विक्षेप झालं की आमचीच गडबड होती इथे. आमचे बाजीराव महाराज, सर्व टाळकरी, सर्व सहकारी यांचं अतिशय छान अशी साथ या ठिकाणी सर्व मंडळाला मिळालेली आहे आणि अतिशय म्हणजे अनुभवी श्रोते या ठिकाणी आहेत. त्यामुळे अजूनही कुणाचा डोळा लागलेला, कुणाच्या माना सूर्यफुलासारख्या खाली गेलेल्या नाही, अजूनही टवटवीत चेहरे आहेत. म्हणून महाराज असे श्रोते मिळायला, असे गायक मंडळी मिळायला, असे मृदुंग वादक आमचे चिंतामणी महाराज यांची तर म्हणजे चिंतामणी महाराज माझं कीर्तन असलं की ते हमेशा ते म्हणजे माझा आधारस्तंभ आहे. ते मी नेहमी प्रत्येक कीर्तनात सांगत असतो. ते असले की मला काय वेगळा एक आधार असतो. कसे खाली बसलेले असू दे की उभे असू दे, पण त्यांचा आपल्याला एक आधार आहे. आपल्या सर्व टाळकऱ्यांचे, माळकऱ्यांचे, उपस्थित श्रोत्यांचे, मृदुंग वादक, आमचे हार्मोनियम वाजवणारे हार्मोनियम वादक महाराज सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानतो. बबन महाराज, हरिभक्त पायण परमपूज्य बबन महाराज यांना विनम्र आदरांजली या ठिकाणी मी अर्पण करतो. आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावर आपण अविरत वर्षानुवर्षे असेच कार्यक्रम करत राहोत हीच पांडुरंगाचरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय 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 विठ्ठल, जय 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 विठ्ठल, जय जय बोलिले गोरवे किंवा पुढे उतर करा तुका भडणारे ज्वरा राखा बाया पैकी करा करा ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, देव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, 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 तुकाराम. पुंडलिकावरती हरिविठ्ठल.